पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केल्यास हक्क कोणाचा? जाणून घ्या हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. प्रॉपर्टीशी संबंधित वाद हा भारतीय न्यायालयामधील सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा आहे. यामध्ये मालकी, वाटप, खरेदी, विक्री संदर्भात वाद निर्माण होतात. भारतातील प्रॉपर्टी विषयक कायदे आणि न्यायालयाचे वेळोवेळी दिलेले निर्णय या वादांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अशाच एका महत्त्वपूर्ण प्रकरणावर नुकतेच हायकोर्टाने निर्णय दिला, ज्यामध्ये प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर खरेदी केल्यास तिचा खरा मालक कोण असेल यावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर खरेदी करणे, फायदे आणि समस्या. मुद्रांक शुल्कात सवलत. प्रॉपर्टी महिला नावावर रजिस्टर केल्यास स्टॅम्प ड्युटी कमी लागते. गृहकर्जावरील सवलत. महिलांना गृहकर्जाच्या व्याजदरात सवलत मिळते. पतीच्या उत्पन्नावर कराचा भार कमी होतो. नातेसंबंधातील दुरावा. पती-पत्नी वेगळे झाल्यास मालकी हक्कावर वाद होऊ शकतो. काही व्यवहार कायद्याच्या चौकटीत येतात का यावर प्रश्नचिन्ह असते. न्यायालयीन प्रकरण आणि महत्त्वपूर्ण निर्णय. एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली. पत्नीच्या नावावर रजिस्टर असल्यामुळे संबंधित व्यक्तीला मालकी हक्क नाकारण्यात आला. ट्रायल कोर्टाने बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत प्रॉपर्टीवर पतीचा हक्क नाकारला. संबंधित व्यक्तीने हायकोर्टात अपील दाखल केले. हायकोर्टाने ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द करत स्पष्ट केले, जर एखादी व्यक्ती ज्ञात उत्पन्न स्रोतामधून प्रॉपर्टी पत्नीच्या नावावर खरेदी करत असेल तर ती बेनामी प्रॉपर्टी मानली जाणार नाही. त्या प्रॉपर्टीचा खरा मालक तोच मानला जाईल ज्याने ती खरेदी केली आहे. हायकोर्टाने स्पष्ट केले की सुधारित बेनामी व्यवहार कायदा 2016 मध्ये अशा व्यवहारांना अपवाद मानले गेले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा प्रॉपर्टीवरील हक्क वैध मानण्यात आला. पतीने पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली असल्यास ती बेनामी प्रॉपर्टी म्हणून मानली जाणार नाही. हायकोर्टाच्या निर्णयानुसार खरेदीदाराचा ज्ञात उत्पन्न स्रोत असल्यास तोच त्या प्रॉपर्टीचा खरं मालक असेल. सध्या हे प्रकरण ट्रायल कोर्टाकडे परत पाठवण्यात आले असून सुधारित कायद्याअंतर्गत पुढील तपास होणार आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.